किती किलो मिरची आहेत ग मम्मी या? हे देशी 4 किलो, हा लवंगी 1 किलो आणि बेडगे 1 किलो. हा हे असं पूर्ण कट करायच्या काय कशा? हे अशा अर्ध्या करायच्या. एक दाखव मिरची. असं करायचं, असं हा अर्ध्या करायच्या. सगळे टाकलं की नाही पांढरी चटणी होते. बर अर्ध्या करायचं. लसूण किती लागतं त्याला? लसूण घातला की किती? 1.5 किलो. 1.5 किलो लसूण. आणि कोथिंबीर कोथिंबीर 4 पेंड्या घातल्या देशी. देशी. आलं आलं अर्धा किलो. हा खोबरं 1.5 किलो. खोबरं 1.5 किलो. मम्मी नाही काय मी या? हो. किती आहे ते? हा? हे 1.5 किलो घालायला लागते का? 1.5 किलो. ते तीळ वाजणार आता. तीळ किती आहे? तीळ अर्धा किलो. झाल्यानंतर आता तीळ भाजायला लागल्या. तीळ किती म्हटले सगळ्या? अर्धा. तीळ अर्धा किलो. खमंग वास येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. इथं जिरं 1/2 किलो. हे पण आता भाजून घ्यायचं आहे. 1/2 किलो ना. पावशेरला जास्त, जरा पावशेरला जास्त आहे त्यात थोडस जिरे. थोडं आवाज यायला पाहिजे. मग बंद करायचं. पहिला धन भाजून घ्यायचं. मग तीळ, जिरे, आता जिरे भाजून घ्यायचं. तेल किती घेतलंस मम्मी? तेल आता घातलंय अर्धा किलो. हे बघ कमलपत्री भाजावी. त्याच्यानंतर हे सगळा मसाला भाजणार आहे. खडा मसाला. खडा मसाला. हे खडे मसाले आहेत 4 तोळे. हे पण तेलात भाजून घ्यायचं. हे बघा तेजपत्ता भाजून घेतलाय. तेलात भाजून घ्यायचं. खडे मसाले आहेत ते पण तेलात भाजून घ्यायचं.
दालचिनी पण 4 तोळा आहे मम्मी. होय सगळं टाक. त्यानंतर खोबरं आहे 1 किलो, ते पण तेलात भाजून घ्यायचं आहे. वेलदोडे पण भाजून घ्यायचं. किती आहे ग मी ते मोठं वेलदोडे? 4 तोळे. ते पण 4 तोळे, म्हणजे सगळे खडे मसाले 4 तोळे. ओके. सगळं भाजून घ्यायचं व्यवस्थित. लवंग हे लवंगा 4 तोळा. वास एवढा खमंग, एवढा छान आलाय, मस्तच. चुलीवर केलाय आम्ही चटणीचा मसाला. शिकवलंय का मम्मी? नाही वेळ एकदा प्रपंचात पडलं मग सगळं शिकतोय माणूस. कोण शिकवलं नाही मला. कोण वापरतो मी, जास्त वापरत नाही बघा. केवढं घालतस? थोडं. हे काय होतंय का? कसकस आहे 4 तोळे, ती पण वरूनच घालायचे आहेत. दोन वर्षाच्या पाठीमागचा अजून मसाला आहे. जरा जरा टोटल इथं अर्धा किलो तेल लागले. आता खोबरे भाजून घ्यायचं शेवटी खोबरं भाजायचं लास्टला. बरं का. ओके. गॅसची बचत करायची असेल तर शेगडीवर स्वयंपाक करणे आरामध्ये. भुसा आणायचं, शेगडी आणायची, निवांत करायला तर जाते. गॅस संपलं म्हणायचं नाही, काय म्हणायचं नाही. निवांत स्वयंपाक झाला त्याच्यावर माझा. परत मसाला भाजला, दूध तापविलं, गॅसची वाट बघत बसण्यापेक्षा स्वयंपाक करून खाल्लं झालं. एक नंबर. त्यातलं मी जरा ठेवलं. अशा प्रकारे मसाला भाजून घ्यायचा आहे. कलर किती छान आलाय बघायचा. करपूस भाजून घ्यायचंय खोबरं. कोंड आणि हिंग तेलात भाजून घातलंय. आणि हे अर्धा किलो तेल घेतले गरम करून. कोथिंबीर आणि आलं आहे. लसूण आहे. चटणी करून म्हणा. इथं आमच्या पप्पाने डंगातून चटणी करून आणल्या.
एक नंबर चटणी झाल्या झणझणीत एकदम. तुम्ही पण आमच्या मम्मीने जसं मसाला वापरला तसं वापरून एकदा नक्कीच ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. थँक्यू.